जालना शहराजवळ निधोणा रोडवरील यमुना रेसिडेन्समध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यानं तिच्या वडिलांना लाठाकाठांनी मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। जालना शहराजवळील निधोणा रोडवरील यमुना रेसिडेन्समध्ये संतापजनक घटना घडली आहे। एका तरुणीच्या छेडछाडीला वडिलांनी विरोध केला आणि त्याचा राग मनात ठेवून काही आरोपींनी त्या वडिलांवर थेट लाठाकाठांनी हल्ला केला। या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पीडित कुटुंबाने तत्काळ चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। समाज माध्यमांवर या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। आतापर्यंत जे मुख्य आरोपी आहेत मारहाण करण्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहेत त्या दोघांना अटक केलेली आहे आणि हा प्रकार ते शेजारी राहतात एका कॉलनीमध्ये यमुना रेसिडेन्सी मध्ये। तर ते बऱ्याच दिवसापासून त्यांचा वाद चालू होता। तर त्याच्यामध्ये पहिले एक एनसी पण दाखल आहे आणि काल त्यांचं ते मुलीकडे का बघतोस असं त्या मुलीच्या वडिलांनी विचारल्यामुळं त्यात वाद झाला। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। त्याच्यामध्ये फिर्यादी आहेत गणेश पट्टे यांच्या फिर्यादीवरून कलम 109 BNS अॅट्रॉसिटी आणि राईटच्या कलमांवर गुन्हा दाखल केला आहे। 2 मुख्य आरोपी जे मारहाण करतात ते मुख्य आरोपी अटक केले आहेत। 2 त्यांना पण मार आहे ते ऍडमिट आहेत दवाखान्यामध्ये। त्याची आई आणि दुसरे एक महिला आहेत ते अटक आहेत। बाकी आरोपींचा शोध चालू आहे। आमचे 3 पथकं तयार केलेत आम्ही। 3 पथक शोध घेत आहेत। चांगले ते डिस्चार्ज झालेत। तत्काळ उपचार करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केलेला आहे। 2 जखमी आहेत। हे वडील आणि एक ती मुलगीला मार आहे। इंडिया न्यूज 224 ब्युरो रिपोर्ट जालना।